गेल्या 8 दिवसानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी लागल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या पर्यायाला होणार आहे। गेल्या 8 दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला होता, मात्र काल दुपारपासून आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असून शेतकरी देखील शेतीच्या कामाला लागले आहे। तर हीच परिस्थिती गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पाहायला मिळत आहे। माझं नाव भाऊ कातोरे, मी एक शेतकरी आहे आणि यावर्षी पावसाने सुरुवात थोडी उशिरा केली, पण आता जसं पावसाने लगातार 2-3 दिवस पाऊस आला त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी शेताच्या कामाला लागले आहोत। सोयाबीनची पेरणी म्हणा, धानाचे परे म्हणा किंवा कापूस लावणे या कामाला आमची खूप जोरात सुरुवात झालेली आहे। पण आम्ही ईश्वराला हीच प्रार्थना करतो की जशी आता पाऊस येते असाच हा पाऊस नेहमी पिकाला जसा लागते त्याप्रमाणे यावं आणि बळीराजा हा एक चांगल्या पद्धतीने पीक पिकवावं ही आशा ठेवतो। आता 2 दिवसाआधी पाणी आलेलं आहे, तरी पण आम्ही जोमात पेरणी परे टाकण्याची सुरुवात केलेली आहे। तरी पण अशी आशा करतो की आणखी पाऊस चांगला येऊ द्या। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध होती अशा शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता भात पिकाच्या पऱ्याची लागवड केली, मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याचा आधार घेत परी लावायला सुरुवात केली होती। तसेच काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोरडे परे देखील घातले होते। पाणी येईल तर भात पिकांना अंकुर येईल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये होती, मात्र अचानक पावसाने दांडी मारल्याने पेरलेले धान्य पक्ष्यांनी खाऊन टाकले। आता अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे, तर आज आलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेल्या दाण्यांना कोंब येणार असतं। तसेच ज्या शेतकऱ्यांचे परे वाढले होते त्यांना नवसंजीवनी देखील मिळणार आहे।